क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। मी प्रकाश मधुकर खांदारे मंगळवेढा येथील रहिवासी असून सध्याचं जे वाळू ठेका टेंडर चालू केलं आहे तो शासनाच्या नियमानुसार घरकुलासाठी म्हणून नियमात चालू केला होता, गोरगरिबाच्या हितासाठी, जेणेकरून 600 रुपये ब्रासप्रमाणे एका घरकुलाला वाळू देण्यात यावी यासाठी हा ठेका चालू केला होता उच्चाटन बटान मंगळवेढा येथे। पण आज तागायत एकाही घरकुलाला वाळू मिळाली नाही। ठेका चालू होऊन 2 महिने झाले, एकाही 4953 घरकुलाचे लाभार्थी असून एकाही घरकुलाला एक पाटी वाळू मिळालेली नाही। मग आजपर्यंत ही जी वाळू उचलली गेली ती सांगली भाग, कोल्हापूर या भागातच गेलेले दिसत आहेत, CCTV फुटेज आहेत। मग हे वाळू उचलली ही 2 नंबर पद्धतीसाठी उचलली का, गोरगरिबासाठी नाही का वाळू? मग तुम्ही ठेका काढताय घरकुलासाठी आणि करताय 2 नंबर। काय मागणी आहे? आमचं म्हणणं आहे की ह्या जी ठेका ओपन केला त्या ठेक्याप्रमाणे आपण घरकुलासाठी जी 600 रुपये नियमानुसार ब्रासला वाळू आहे तो शासनाच्या नियमानुसार आपण त्या घरकुलधारकाला देण्यात यावी। ज्यांनी जो ॲप चालू केला आहे तो ॲप हॅक आहे, तो ॲप ओपन होत नाही घरकुलासाठी। बऱ्याच लोकांनी ट्राय केला, तो ॲप ओपन होत नाही। मागणी काय? आता सध्याची मागणी आहे ती घरकुलासाठी 600 रुपये प्रमाणे वाळू मिळावी गोरगरिबासाठी। ही जर नाही कारवाई झाली याच्यावरती आणि आतापर्यंत जी वाळू उचलली त्या ठेकेदारांनी, त्या ठेकेदाराकडून डबल दुप्पट वाळूचा कर भरून घेण्यात यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी आणि ही गोरगरिबाला वाळू देण्यात यावी। तहसीलदार यांना निलंबित करावं असं आमचं मत आहे। या गोष्टीत तहसीलदारचा सगळ्यात मोठा सहभाग आहे। नाही झालं आता समजा ह्या घडीवर या तहसीलदार, प्रांतसाहेब, जिल्हाधिकारी यांनी जर कारवाई न केल्यास, ज्या दिवशी आपलं निवेदन आहे म्हणून ती 1 तारखेसाठी सगळी थांबलेले ठेका बंद केलेला आहे।